उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिंदे गटाच्या वायकरांना विजयी घोषित करण्यात आलं। मात्र ठाकरे गटानं नवा दावा केला। 650 मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप ठाकरे गटानं पत्रकार परिषदेतून केलेला आहे। जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकरांना विजयी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकारी वंदना सूर्यवंशींनी 650 मतांचा घोळ केल्याचा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। 4 जूनला ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर एका मतानं आघाडीवर होते। पोस्टल मतांमध्ये वायकरांना 49 मतं अधिक मिळाल्यामुळे 48 मतांनी शिंदेंच्या शिवसेनेचे वायकर विजयी घोषित झाले। आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय की 19व्या फेरीनंतर प्रत्येक फेरीची आकडेवारी घोषित केलीच नाही। 23व्या फेरीनंतर निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींनी एकाच वेळी सर्व आकडेवारी वाचली। 19 ते 23व्या फेरीपर्यंत ठाकरे गटाचे निवडणूक प्रतिनिधी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या आकडेवारीमध्ये 650 मतांचा फरक असल्याचं परबांचं म्हणणं आहे। आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे। आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे। आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही। 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं। ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले। त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत। त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शनमध्ये लिहिलेला आहे। आता यासाठी संपूर्ण प्रकरणात आरोप आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यात रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी। याच वंदना सूर्यवंशी निकालाच्या दिवशी वारंवार बाथरूमला जाऊन फोनवर बोलत होत्या असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे। या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन रेस्टरूमला जात होते। अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते? तुमच्या इकडे अशी कोणती माहिती तुम्ही बाहेर देत होते? माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते। जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये। आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो। त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता। त्यांची धावपळ बघत होते। वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या। हे कोणाचे फोन आहेत, काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे। आणखी एक बाब म्हणजे निकालाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट करण्यासाठी यंत्रणेच्या एका व्यक्तीलाच मोबाईल वापरण्यास परवानगी असते। त्यानुसार गुरव नावाचा व्यक्ती मोबाईल वापरत होता। मात्र गुरवकडचाच मोबाईल शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी घोषित झालेले उमेदवार रवींद्र वायकरांचे मेहुणे पंडिलकर यांच्याकडे आढळला आणि याची कबुली निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सुद्धा दिली आहे। जिथं डेटा आपण अपडेट करतो म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नाही आहे। इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ईसी आहे। त्याचे OTP वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते। त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरव आणि आम्ही त्याच्यावरही FIR केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे। मोबाइल था या इलेक्शन कमीशन का? हाँ, वो उसको जो अलाउ किया गया था वो उसका मोबाइल था। जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही। आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे। त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे। उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे। कीर्तिकरांना विजय घोषित केलं होतं
तरीही दोनदा फेर मतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. CCTV फुटेज का दिलं जात नाही, त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले, वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेला मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे 2-3 दिवसात अमोल कीर्तीकरांच्या वतीने ठाकरेंची शिवसेना आता कोर्टात जाणार आहे. तो 19व्या राऊंड नंतर शेवटपर्यंत जोपर्यंत फायनल टॅली त्यांच्याकडे आलं नाही तोपर्यंत त्यांनी ते अनाऊन्समेंट थांबून ठेवलं होतं का, ह्याच्याकरता आम्हाला CCTV फुटेज पाहिजे. म्हणजे कसं असतं, एक तर 48 मतांनी पराजय झाला आहे किंवा 48 मतांनी पराजय केला गेला आहे, हे त्या CCTV फुटेजमधल्या बऱ्याच गोष्टींवरती त्याचं उत्तर आम्हाला मिळू शकतं. तिथे किती जणांकडे मोबाईल होते, या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे. मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचं फाईन असेल वगैरे ते काय ते बसेल ना. म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन. हे कायद्यात जे काय असेल, मी म्हणतो ना, मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहेत. हक्क आहे, लोकशाही आहे, जाऊ शकतात. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. याआधी काही महिन्यांआधीच चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मतांच्या हेराफेरीच्या आरोपात आम आदमी पार्टी सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यानंतर कोर्टानं निकाल फिरवत भाजपला झटका दिला आणि आम आदमी पार्टीच्या बाजूनं निकाल दिला होता. आता ठाकरेंची शिवसेना वायकरांच्या निकालाच्या विरोधात कोर्टात जाते. त्यामुळे याही सुनावणी आणि निकालाकडे नजरा असते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.